Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एकच जण जर अख्खा जर डॉलर घेऊन चालत असेल तर तसं नाही होणार ना. हजारो कोटी रुपये सातत्याने अजितदादा या बारामतीसाठी आणतात. त्या माध्यमातून अनेक विकास कामं चाललेले आहेत, पण त्या विकास कामाच्या मागे काय गोळ चाललाय? अधिकारी इथली जी स्थानिक लोक आहेत त्यांच्या संगणमताने जय पवारांना पुढे दादांच्या जागेवर आमदारकीची संधी मिळावी, त्या हेतून त्यांचं नेतृत्व विकसित करण्याच्या दृष्टीने आता कदाचित दादांची ती महत्वाकांक्षी असू शकते. म्हणून कार्यकर्त्यांकडून ते वधवून घेणं यामध्ये दादा पटाईत आहे. पवार फॅमिली सोडून इतर लोकांना दिलं पाहिजे. पॅकद्वारे म्हणजे कसं आहे, बागेत सगळं काम लवकर होईल ना, बागेत तसं नाही ना. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिल्या ज्या आहेत त्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. अर्थात बारामती नगरपालिकेची तितकीच चर्चा आहे, कारण बारामती नगरपालिकेचं आरक्षण जे आहे ते सर्वसाधारण पुरुष असं झालेलं आहे आणि त्यामुळं कुठंतरी मोठी चुरस जी आहे ते नगराध्यक्ष पदासाठी निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत काही बारामतीकर असणार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की बारामतीकरांना नेमकं काय वाटतंय, बारामतीकरांच्या मनात नगराध्यक्ष कोण आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खऱ्या अर्थानं पहिलीच निवडणूक होते बारामतीमध्ये आणि त्यामुळे बारामतीतल्या लोकांना नेमकं काय वाटतं, त्यांच्या समस्या सोडवणारा नेमका कोण माणूस आहे. आपण लोकांशी विचारूयात की काय वाटतंय बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार सामना होईल असं वाटतंय. काय नेमकं आज नगरपालिकेची निवडणुका जाहीर झाली? मी खरं तर बारामतीच्या ग्रामीण भागातला आहे, पण एक बारामतीचा नागरिक म्हणून मला असं वाटतं की अजितदादांनी जसं स्वतः ते मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्या पत्नी भारत सरकार राज्यसभेवर खासदार आहे, मग त्यामुळे त्यांनी बारामतीमध्ये जय पवार यांचं नाव चर्चेत न घेता बारामतीतल्या एका स्थानिक नागरिकाला बारामतीचा अध्यक्ष होण्याची संधी द्यावी. कारण जर तुम्ही जय पवारांना बारामतीचं नगराध्यक्षपद बहाल केलं तर मग पारदादांना तुम्ही काटेवाडीचं सरपंच पण बहाल करणार, मग सर्वसामान्यांना संधी कधी मिळणार. त्यामुळे दादांनी इथं सामान्य बारामतीतल्या सामान्य नागरिकाचा विचार बारामती नगर परिषदेचा अध्यक्ष म्हणून करावा असं मला वाटतं. पण बारामतीत नगरपालिकेची निवडणूक जशी जाहीर झाली तसं जयदादांचं नाव पुढे आलेलं आहे. नेमकं काय वाटतं, कारण पवारांच्या घरातच पुन्हा एकदा संधी दिली जाते, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना आहेत असं सांगितलं जातंय की जयदादांचं नाव पुढे आलं पाहिजे. ऍक्च्युली बारामतीचं राजकारण पाहता आता काय झालेलं आहे, अजित पवार गट आणि शरद पवार साहेब गट अशा दोन गटामध्ये बारामतीचं राजकारण विभागलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये एखादं दुसरं नेतृत्व तयार होऊ नये किंवा जय पवारांना पुढे दादांच्या जागेवर आमदारकीची संधी मिळावी, त्या हेतून त्यांचं नेतृत्व विकसित करण्याच्या दृष्टीने आता कदाचित दादांची ती महत्वाकांक्षी असू शकते. म्हणून कार्यकर्त्यांकडून ते वधवून घेणं यामध्ये दादा पटाईत आहेत. त्यामुळे दादांना असं वाटू शकतं. तुम्हाला वाटतंय दादांनीच हे केलं असेल? नाही, म्हणजे माझं हे वैयक्तिक मत आहे. मी ऍक्च्युली ग्रामीण भागातला, परंतु माझं बारामतीकर नागरिक म्हणून एक प्रामाणिक मत आहे की बारामतीतल्या सामान्य कार्यकर्त्याला बारामतीचा नगराध्यक्ष होण्याची संधी मिळावी. दादांचं काम आहे, पण आता जयदादांनी निवडणूक लढवावी नगराध्यक्ष पदाची असं वाटतंय. चांगलं सर, यंग आहे सर, त्यांना काम करायचं संधी मिळव, काम करायचं चांगलं. तर सर्वसामान्य जे माणूस आहे त्याला कुठेतरी नगराध्यक्ष पदाची संधी मिळायला पाहिजे का जयदादांना मिळायला पाहिजे, पवार कुटुंबात परत नगराध्यक्ष पद द्यायला? आता सर कसं माहिती का, जयदादांचा चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, तर त्यांना जर नगराध्यक्ष संधी मिळेल तर ती चांगलं काम करतात बारामतीसाठी. चांगलं काम करू शकतील, करू शकतात चांगले, अजितदादांप्रमाणे काम करू शकतील 100%. काय सांगाल, बारामतीत नगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे, तर संधी कोणाला मिळायला पाहिजे नगराध्यक्ष पदासाठी? सोमानी परत तुम्हाला सांगतो जयदादा पाटील, आणि जर दिलं पाहिजे तर इतर लोकांना, म्हणजे पवार फॅमिली सोडून इतर लोकांना दिलं पाहिजे. पवार फॅमिली नको. जयदादांचं नाव चर्चेत येत आहे, गेल्या 4-5 दिवसांपासून जयदादांचं नाव चर्चेत आहे की जयदादांना संधी दिली पाहिजे. किंवा आता कसं माहिती का, राजकारण जर जयदादा जर घेतलं तरी पण इतर लोकांना संधी भेटली पाहिजे ना. इतर लोकांनी संधी जर घेतली तर तिथे फायदे अनेक होतील. जयदादा जर भेटलं तर फायदा होईल किंवा नाही होईल. सगळं जर एकच जण जर अख्खा जर डॉलर घेऊन चालत असेल
तर तसं नाही होणार ना. इतरला मी संधी भेटली पाहिजे. त्याच्यामध्ये किरण दादा असो किंवा इतर कोणी असो, म्हणजे आपलं हे असो, सगळ्यांना भेटली पाहिजे. पण कसं लोक काय म्हणणार बाबा उद्या की बाबा दादांच्या मुलाला दिलं, दादानेच हे केलं, असं होतं. तुमचं काय मत आहे? काय वाटतंय तुम्हाला? कारण आता ज्या पद्धतीनं जवळपास 2017ला निवडणूक झाल्या होत्या, 8 वर्ष झालेत. लोकांचे प्रश्न काय काय जयदादा व्हायला पाहिजे. जयदादा व्हायला पाहिजे. जयदादा पवार का बरं? मग सर्वसामान्य लोकांनी, ज्यांनी जे कार्यकर्ते आहेत, मान्य, पण ती जर ताकदवर आहे म्हणजे कसं आहे, बाकीचे सगळं काम लवकर होईल ना. बाकी तसं नाही ना. आता एक काय काम सांगितलं का 10 दिवस, मग 15 दिवस, 8 दिवस असं लावतात. हे पटाक्षे नाही ना, पूर्ण नाही का? आपण समजा पुढे बोललं त्यांना बाबा असं काम आहे झालं तरी ठीक होणार तिचा तुम्हाला वाटतंय, विश्वास आहे जयदादा? विश्वास आहे. तर बाकी लोक सोडवणार नाहीत का? कारण दादांचेच कार्यकर्ते आहेत मग सगळे. आहे ते, पण नाही ना एवढे पॉवरफुल नाही का, नुसतं नावाला आहे ते आपलं ते. पण मग जयदादाच का वाटतंय? कारण आता पवारांची राष्ट्रवादी देखील वेगळी झाली आहे, ते देखील सक्षम उमेदवार उभे करणार आहेत. पण जे आता नवीन आहे त्याला पाहिजे नाही जरा, नवीन स्टार्ट त्याची भावने होऊन जाईल जरा. आता कोणाची भावना व्हायला पाहिजे? आता पवार रोज तर होऊन गेलेत ना. आता कुठे ह्याच्यामध्ये आहे का ते, कुठल्या पथमध्ये आहे का ते, बासमतीमध्ये होत्या की त्यांना जरा राहून यंग सगळं यंग सर्कल त्यांचं सगळं असं हे होईल, काहीतरी नवीन होईल की जरा नगराध्यक्ष नवीन घडवून काहीतरी. नाही, आता अनेक वर्ष झालं ही नगरपालिका अजितदादा आणि त्यांच्या विचाराच्या लोकांच्या ताब्यात आहे. आता खऱ्या अर्थाने संधी द्यायची झाली तर थोडक्यात जरा विरोधी पक्षाच्या, विरोधी विचाराच्या लोकांना पण संधी दिली पाहिजे. याचं कारण असं, हजारो कोटी रुपये सातत्याने अजितदादा या बारामतीसाठी आणतात आणि त्या माध्यमातून अनेक विकास कामं चाललेले आहेत. पण त्या विकास कामाच्या मागे काय गोळ चाललाय, अधिकारी इथली जी स्थानिक लोक आहेत त्यांच्या संगणमताने या आणलेल्या निधीचा कशा पद्धतीनं विनियोग चाललाय हे सगळे उघड्या डोळ्याने बघते. त्याच्यामुळे आता जे दादा येत असतील त्यांचं स्वागतच आहे, परंतु अजितदादांच्या विरोधातल्या उमेदवाराला सुद्धा बारामतीकरांनी संधी द्यावी किंवा देतील, तसा पण एक विचार चाललेला आहे. नगराध्यक्ष पदासाठी? हो, नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा बारामतीत जवळजवळ 5 वर्षाचा 1,012 कोटी रुपयाचा निधी येतो. इतकी प्रचंड मोठी कामं होतात. नगराध्यक्ष पदासाठी का नाही? म्हणजे का अजितदादा त्यांच्या समर्थकालाच नगराध्यक्ष पदाचं नॉलेज आहे, दुसऱ्याला नाही असं नाही ना. तर या होत्या सर्वसामान्य बारामतीकरांच्या प्रतिक्रिया. मात्र सगळ्यात महत्वाचं जे आहे ते अजितदादांची भूमिका आहे. कारण अजितदादा आपल्या मुलाला या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीच्या राजकीय एंट्री होते का जयदादांची, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे शरद पवारांची देखील भूमिका महत्वाची आहे. कारण शरद पवारांच्या पक्षानं देखील या निवडणुकीमध्ये ठामपणे उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, आपले उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. त्याचबरोबर स्थानिक भाजप कार्यकर्ते असतील किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, यांची देखील या निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका आहे. अर्थात ही सगळी निवडणुकीची चर्चा आहे ती आपण यापुढेही करणार आहोत. कारण निवडणुका आज जाहीर झालेल्या आहेत. 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. मात्र 2 डिसेंबर पर्यंत बारामतीच्या विकासाचा मुद्दा जो आहे तो सातत्यानं चर्चेत होतोय. मात्र जो काही अविकसित भाग आहे, ज्या भागात अजूनही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत, त्या भागात देखील आपण जाणार आहोत आणि तिथल्या देखील लोकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. तुर्तास इथेच थांबूयात. कॅमेरामॅन तेजस सह मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.